हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आपण बनवतो आहे सॉफ्ट असे मेथीचे पराठे आणि त्यासोबत छान अशी शेंगदाण्याची चटणी. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक करायला प्लीज विसरू नका. पराठा बनवण्यापूर्वी सगळ्यात आधी मेथीला स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर पराठ्यात टाकण्यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे लसणाच्या काही कळ्या आणि कोवळ्या सांबाराच्या काही दांड्या घेतलेल्या आहे, एक मिरची. हे सर्व मिक्सरमधून अगदी बारीक असं काढून घ्यायचं. आपण रोजच्या पोळ्यांसाठी वापरतो, फक्त ती कणिक घेतलेली आहे. त्यात टाकण्यासाठी मेथी अगदी बारीक बारीक चिरून घेतली. मेथी कणकीमध्ये ॲड करायची. त्यानंतर त्यात आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकायचं. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आवडतं तसं मीठ, हळद, तिखट आणि थोडं धनेपूड आणि थोडासा जिरं ॲड करायचं. त्यानंतर अगदी मऊ असा कणकीचा गोळा तयार करायचा आणि त्याला 10 ते 15 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. पराठ्यासोबत खाण्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ती बघूया. त्याकरिता आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्यात काही लसणाच्या कळ्या, जिरं टाकून ते मिक्सरला काढून घ्यायचं. त्यानंतर तेलात मोहरी आणि जिरं टाकून ते झाल्यानंतर कांदा टाकायचा आणि त्याला लालसर होऊ द्यायचा. त्यानंतर आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते त्यात टाकायचं. वाटण व्यवस्थित मिसळल्यानंतर त्यात 1 ते 1.5 टमाटर चिरून टाकायचा आणि मिक्स करायचं. काही वेळानंतर त्यात तिखट, मीठ, हळद टाकायचा आणि नंतर शिजण्यासाठी म्हणून थोडं थोडं करत पाणी टाकायचं. तर अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे. चटणी तर रेडी आहे. चला तर मग आता पराठा बनवून घेऊया. रोज ज्याप्रमाणे आपण पोळी लाटण्यासाठी गोळा तयार करतो तसाच गोळा तयार करून घ्यायचा आणि पोळीप्रमाणेच पराठा लाटून घ्यायचा. एकदम जास्त प्रमाणात तेल वगैरे लावायची काहीही गरज नाही. तवा तापल्यानंतर त्यात अगदी थोडं तेल किंवा तूप टाकायचं आणि पराठा छान दोन्ही बाजूनी शिजवून घ्यायचा. हेल्दी आणि टेस्टी अगदी नरम असा मेथीचा पराठा आपला तयार आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका.